नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद. मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा धुळे जळगाव नंदुरबार सुरक्षा रक्षक मंडळामध्ये किमान वेतन वाढ, भत्ता वाढ ह्या संदर्भामध्ये संघटनेने वारंवार पत्रव्यवहार केलेले. तर त्या पत्रव्यवहारचं जे बोलतो ना आपण, रिप्लाय यायला पाहिजे किंवा उत्तर यायला पाहिजे, त्याचं उत्तर आलेलं नाहीये. तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा. त्याच्यानंतर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि आपण नवीन नवीन असे सुरक्षा रक्षक मंडळाचे विषय घेऊन येतो. आता सध्या विषय आपला जो टॉपला चालणार आहे तो हे पगार वाढ, बरोबर. तर त्याच्यावर आपण बोलणार आहेत मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन यांनी किमान वेतन वाढ संदर्भामध्ये वेळोवेळी दिलेले निवेदन खालीलप्रमाणे, म्हणजे त्यांनी आतापर्यंत पगार वाढवण्यासंदर्भामध्ये जेवढे पण पत्रव्यवहार केलेले त्याची तारीख आपण वाचून दाखवणार आहेत मित्रांनो. 18 मार्च 2026, 7 एप्रिल 2026, 28 एप्रिल 2026, 8 जून 2026 आणि लास्टवालं जे पत्रव्यवहार होतं ते 15 जून 2026. मित्रांनो, आतापर्यंत 1 2 3 4 1 2 3 4 5 लेटर आतापर्यंत वेतनवाढ संदर्भामध्ये, भत्तावाढ संदर्भामध्ये विविध ज्या मागण्या आहेत तिथल्या जळगाव धुळे नंदुरबारच्या, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. वारंवार पाठपुरावा चालू आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने त्यांचा 15 तारखेला म्हणजेच निवेदन दिल्यानंतर 15 तारखेला मोर्चा होता, बरोबर. तो मोर्चा मंडळाकडनं लेटर आलं, त्यांना सांगण्यात आलं की बुवा जेवढे बी पत्रव्यवहार केलेले तुम्ही त्याचा आम्ही रितशीर उत्तर दिलेलं आहे. पण मित्रांनो, त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की 2024-2025 ला ज्या मागण्या होत्या त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. 2026 ला जेवढे पण आपले 18 मार्च पासून जे लेटर गेलेले 15 जून पर्यंत त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. जळगाव जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा व्हिडिओ बनवतोय. आणि विशेष करून मित्रांनो, 16 जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना परत मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करतोय. पगारवाढ आताच होणार तरच फायदा आहे, नाहीतर मग काय होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चा काढावा लागणार आहे, तेव्हाच सरकारचे डोळे उघडतील आणि जे काही आपलं ठोक मानधन आहे, ठोक पगार वाढ होणार आहे, तो भरमसाठ झाला पाहिजे यासाठी आहे. चला मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. ठीक आहे. आतापर्यंत 5 लेटर दिले, त्याचं उत्तर काही भेटलं नाही. 15 तारखेला जो मोर्चा होता तो जिल्हा अधिकारी महोदय, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन यांचं मान राखून जो 15 तारखेला जो मोर्चा होता तो स्थगित केला. पण संघटनेने असं सांगितलेलं आहे की आम्ही 8 दिवसापर्यंत तुम्हाला, म्हणजे आम्ही 8 दिवसापर्यंत वाट बघतो. 8 दिवसात जर आम्हाला काही उत्तर भेटलं नाही तर परत 26/6/2026, म्हणजे 26 तारखेची गोष्ट करतो मी, 26 तारखेनंतर तारीख फिक्स होणार आहे आणि भव्य असं लाठी मोर्चा धुळ्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये निघणार आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला पगारवाढ संदर्भामध्ये भरपूर मोठा फ्रॉड चालू आहे, दिशाभूल होते. आणि पगारवाढ हा जोडजोड गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये पगारवाढ झालेला नाहीये मित्रांनो. आणि झाला बी आहे तर तो किती 1200, 1300, 1400 असा वाढलेला आहे. तर आता महागाईच्या हिशोबाने आता तुम्ही बाहेर वडापाव, आता समजा मुंबई सारख्या सिटीमध्ये बरेच जण आपले वडापाववर दिवस काढतात, बरोबर. साधा एक वडापाव घ्यायला गेले तर वडापावची किंमत 22 आणि 24 रुपये झालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बरंच असं पेट्रोल महाग झालेलं आहे. बरेच आपल्या घरात जे आपण वापरतो खाद्यतेल वगैरे हे सर्व महाग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे तो सुद्धा पार झालेला आहे. आणि आता सध्या स्टेट बोर्ड वगैरे, मराठी शाळा वगैरे सर्व बंद झालेलं आहे, सर्व CBSE झालेलं आहे पॅटर्न. त्याच्यामुळे CBSEचं तुम्हाला माहितीच आहे की फी किती असते वर्षाची वगैरे सर्व. त्याच्यानंतर बाकीच्या ऍक्टिव्हिटी वगैरे लय, म्हणजे एवढ्या कमी पगारामध्ये आपल्या मुलाबाळांचं शिक्षण होऊ शकत नाही.
त्याच्यानंतर आपलं पण जो आपण बोलतो घरामध्ये ते होऊ नाही शकणार मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आणि पगारवाढ करून घ्यायचा आहे मित्रांनो. विषय असा आहे की मंडळाकडून संघटनेने दिलेल्या पत्राचा विचार न झाल्यास येत्या 8 दिवसानंतर म्हणजे 26/6/2026 नंतर मंडळावर लाठी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी महोदय व महाराष्ट्र पोलीस यांचं आपण सन्मान करून हा मोर्चा थांबवलेला आहे. कोणता? 15 तारखेचा. पण याच्यानंतर 26 तारखेनंतर तारीख येणारच आहे. ते तारीख पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण काढू आणि त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपले सुरक्षा बांधव उपस्थित झाले पाहिजे. मिनिमम 250चा आकडा मला तिथं पाहिजे. 250 सुरक्षा रक्षक तिथं मंडळाच्या बाहेर मोर्चासाठी हजर झालेच पाहिजे, तरच आपला पगारवाढ होईल, नाहीतर होणार नाही मित्रांनो. आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना जागृत करतो, पण बरेच सुरक्षा रक्षक अजून झोपलेले आहेत, त्यांना पगार नकोय, बरोबर. आणि संघटनेचे पत्रव्यवहार चालू आहेत मित्रांनो. आता माझ्या डोळ्यासमोर असे आहेत की 3-4 संघटना आहेत की त्यांचं मला फोन येतो आणि मला सांगतात की साहेब व्हिडिओ बनवा, आणि आपण त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवतो. माझ्याकडे त्याची लेटर पण आहेत मित्रांनो. त्यांनी जे पाठपुरावा केलेला आहे सर्व वेतनवाढ संदर्भामध्ये सर्व पुरावा आहे आपल्याकडे, त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो. असं फालतूगिरीमध्ये व्हिडिओ बनवत नाही. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन यांच्यातर्फे धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळावर किमान वेतनानुसार वेतन व भत्तावाढ करणे व संघटनेकडून मंडळाला दिलेल्या पत्राचा संदर्भात निर्णय न झाल्यास, तुम्हाला तर सांगितलं जे निर्णय न झाल्यास म्हणजे जे 8 लेटर दिलेले होते आपण, त्याचा जर समजा 8 दिवसात त्यांनी नाही हे केलं तर मग त्याच्यावर आपण हा 8 दिवसानंतर मोर्चा निघणार आहे. तर मित्रांनो एवढं मला सांगा, मंडळ आपलं झोपलंय का? 18 तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे, 7 तारखेला केलाय, 28ला केलाय, 8ला केला आणि 15 जूनला गेलेला आहे मित्रांनो. अजूनपर्यंत त्याचं उत्तरच भेटलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की यांना आहे ना सुरक्षा रक्षकांचा पगार वाढून द्यायचा नाहीये. हे असे नाटकं चालू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे मित्रांनो. आज मला सांगा, एवढ्या तुटीपुंजी पगारामध्ये सुरक्षा रक्षक आस्थापनाचं मालमत्तेचं रक्षण करतो, स्वतःचं सेकंड नाईट फर्स्ट म्हणजे डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी असं आहे की तिथं सुरक्षा रक्षकांना खुर्च्या सुद्धा नाहीत बसायला, पाणी सुद्धा भेटत नाही. अशा ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक ड्युटी निभवतात एकदम व्यवस्थित मित्रांनो. बघा, नाईट शिफ्ट आहे, नाईटमध्ये कंटिन्यू म्हणजे नाईट करणं हे तर पॉसिबल नसतं, पण तरी आपले सुरक्षा रक्षक ड्युटी करतात. हे बघा, आपण आज माणूस आहे, माणसाला थोडंफार तरी झपकी लागतेच. आपणच नाही, पोलीस प्रशासन असो किंवा दुसरे डिपार्टमेंट असो, तिथं थोडंफार नॉर्मल आहे ना, झपकी लागतेच मित्रांनो. तर ह्या गोष्टी घडत राहतात आणि घडणारच आहेत की एवढं असं कोणी एवढं हे नाही. आज मला सांगा, सकाळी आज तुम्ही नाईट करून आले आणि तुमच्या मुलांना तुम्हाला शाळेत सोडणं आहे, आणणं आहे, तिथंच तुमचे 3-4 तास वेस्टेड गेले, त्याच्यानंतर झोप काय होणार आहे? मग तिथं जाऊन नाईटला जाऊन समजा थोडाफार झपकी लागणारच मित्रांनो. एक माणूसच आहे ना, माणसालाच झोपकी लागणार आहे, थोडी दुसरं कोणी झोपणार आहे. तर या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. पण मला सांगायचा उद्देश असा आहे की आपला हा वेतनवाढ हा झालाच पाहिजे. बऱ्याच सुरक्षा रक्षकांचं आशय आहे की वेतनवाढ जर झाला तरच फायदा आहे, नाही तर मग काही मजा नाही आहे. तर किमान वेतनच्या नुसार वेतनवाढ व भत्तावाढ झालाच पाहिजे असं संघटनेची मागणी आहे. आणि भरपूर असं संघटनेने दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, संदीप भाऊ सोनवणे यांनी जबरदस्त असं लिहिलेलं आहे सर्व काय 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 काय. पण आपण एवढं वाचत बसणार नाही, कारण की व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि बरेच जण म्हणतात की काय नुसतं तुम्ही व्हिडिओज लांबत राहता, त्याच्यामुळे आपण हे शॉर्टकट करतोय. तर असा फंडा आहे. तर लवकरच आपला धुळे जळगाव नंदुरबार 26 तारखेनंतर भव्य लाठी मोर्चा निघणार आहे. तर त्या मोर्चेमध्ये धुळे जिल्हा नंदुरबार सर्व सुरक्षा रक्षकांनी जातीने तिथं हजर राहायचंय. मी सुद्धा येणार आहे, तुम्ही पण या. आणि आपलं लाईव्ह डायरेक्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून बाकीचे जे जिल्हे आहेत त्या बाकीच्या जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा कळवणार आहेत की तिथं आपलं काय चालू आहे, किती सुरक्षा रक्षक तिथं आले होते, किती झोपले होते आणि किती कोणाला काय पडलेलं नाहीये, हे सर्व आपण त्या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहेत. जसं की आता बघा, 10 तारखेला आपले उदय भट साहेबांचा मोर्चा होता सानपाड्याला, तिथं आपण लाईव्ह घेतलं होतं.
मित्रांनो, संघटना कोणतीही असो, मी आता पण सांगतो, संघटना कोणतीही असो, ती संघटना सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढी संदर्भामध्ये पत्रव्यवहार करणार, ग्राउंड लेवलला उतरणार, मोर्चे काढणार, त्या संघटनेला आपला 100% सपोर्ट आहे. कारण की तुम्ही सुरक्षा रक्षकाच्या हितासाठी लढताय, तर तुमचं लाईव्ह व्हिडिओ काढणे किंवा तुम्हाला सपोर्टिंग बॅकअप करणे हे माझं काय, माझ्या सर्व सुरक्षा रक्षकांचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, लवकरच हा परत आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहेत. तर आपण थांबूया. विशेष करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन, संजय दादा पाटील संस्थापक अध्यक्ष, त्याच्यानंतर धुळे जळगाव नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे, त्याच्यानंतर रणसिंग राजपूत जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, मनोहर पवार धुळे जिल्हा उपाध्यक्ष, कृष्णा वाघमारे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे की यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेले, तरी त्यांना अजूनपर्यंत त्या पत्राचं उत्तर भेटलेलं नाहीये. म्हणून आता हा जबरदस्त असा मोर्चा हा धुळे नंदुरबार जळगाव इथं निघणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर परत अजून आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहेत लवकरच. मित्रांनो, विषय असा होतोय की माननीय जिल्हाधिकारी महोदय व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील 37(1)(3) नुसार कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून मंडळ प्रशासनास संबंधित चर्चा करून मार्ग काढण्यास सूचनेने आधारित रकेट संघटनेकडून मंडळास अंतिम स्वरूपात पुढील 8 दिवसाच्या आत प्रलंबित वेतन व भत्ता वाढ तसंच प्रलंबित मागण्यांसाठी विनंती करत आहे. मित्रांनो, भरपूर आहे, पण काय हरकत नाही, आपण थोडं आता वाचूनच घेऊया. अन्याय सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित प्रश्नांचं सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन तर्फे भव्य लाठी मोर्चा काढण्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, याचा कृपया नोंद घ्यावी. आपण सादर बाब अत्यंत गंभीर घेऊन तातडीने कारवाई कराल ही अपेक्षा. मित्रांनो, आता ही प्रत जी आहे ही कामगार मंत्री, प्रधान सचिव, सहाय्य आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक जिल्हापेठ जळगाव या ठिकाणी ही प्रत गेलेली आहे मित्रांनो. तर लवकरच आपला मोर्चा होईल, तर सर्व सुरक्षा रक्षकांनी सपोर्ट करा, तिथं या, मी सुद्धा येणार आहे. व्हिडिओ सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवा हीच माझी विनंती आहे. धन्यवाद.